माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, a beautiful way to fall in love with physics. Here we are back with previous year question series of the first chapter of 12th standard, rotational dynamics. Golu Golu Golu. So, first question from MST CET 2020. What is the question saying, beta? If there is change of angular momentum from 1 joule second to 4 joule second. अँग्युलर मोमेंटमचा चेंज 1 to 4 कितीमध्ये बेटा 4 सेकंड्स 4 सेकंदात. देन टॉर्क ह्यापैकी किती. बढ़ते हैं प्यारे बच्चों कंसेप्ट की तरफ. रेट ऑफ चेंज ऑफ एंगुलर. तो पहले हम कंसेप्ट आपको क्लियर करते हैं बच्चों. देखिए वेरी फर्स्ट थिंग इज कि बेटा लीनियर एंड एंगुलर ये एनालॉजी को सबसे पहले समझो. लीनियर एंड हियर आई वुड लाइक टू से सर्क्युलर. ओके, सर्क्युलर एंगुलर रोटेशनल ये यहाँ आएगा. बेटा आपण 9th स्टँडर्ड पासून शिकत आलोय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम तेव्हा कोणतं असायचं लिनियर ड्र एका रेषेतलं. तर बेटा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम फिजिक्समध्ये रेट म्हणजे भागिले टाइम. फिजिक्समध्ये एव्हरीथिंग इज विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, मी त्याला इक्वल टू लिखतो कारण कि न्यूटन अंकल ने बताया था वो कांस्टेंट 1 होता है. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्यारे बच्चों फोर्स अप्लाइड. यही कंसेप्ट सर्कुलर में लगाओगे तो क्या होगा बेटा, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर नहीं एंगुलर मोमेंटम. ओके बच्चा, dl बाय dt. जब ऑब्जेक्ट सीधा एक दिशा में जाता है तो वो होता है आइदर पुश और पुल. वो होता है प्यारे बच्चों फोर्स पुश और पुल एक स्ट्रेट लाइन के अंदर. बच्चों सर्कुलर के अंदर एक आध ऑब्जेक्ट जैसे कि पेन इज इन माय हैंड्स और मैंने इसको उठाया ऐसे गोल घुमाया तो इसके लिए जरूरी होता है टेंजेंशियल फोर्स. क्या होता है बेटा, टेंजेंशियल फोर्स. और वो टेंजेंशियल फोर्स दूसरा तीसरा कुछ नहीं, उसको टॉर्क कहते हैं. आर यू अंडरस्टैंडिंग? हाँ. सो बच्चा अर्थात वेक्टर क्वांटिटी है, यू कैन पुट एरोज. ओके बेटा, हा डिफरन्स लिनियर आणि सर्क्युलर मध्ये. तर बेटा आता काय म्हणतायत, चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम. आता हा जो चेंज है मी इथे इंस्टंटेनियस लिहिला. अरे इंस्टंटेनियस विथ रिस्पेक्ट टू टाइम डेरिवेटिव लेना पड़ेगा. एवरेज कैसे लिखते हैं बच्चा, डेल्टा एल अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू टाउ. तसंच इथं काय होईल बच्चा, हा डेल्टा पी अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू एफ. तो भाई साहब ये फॉर्मूला लगा दो. कौन सा वाला सर, डेल्टा एल अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू व्हाट बेटा, टाउ. व्हाट इज चेंज ऑफ द मोमेंटम, फाइनल माइनस इनिशियल. तो लिखो बेटा 4 - 1. व्हाट इज टाइम, 4 सेकंड्स इज इक्वल टू द रिजल्टंट टॉर्क. 4 मधून 1 गेला बेटा 3/4 इज युअर टॉर्क. डिस्काउंट. ओके बेटा, सेकंड क्वेश्चन इज MSc CT 2020 only. A thin uniform rod has mass m and length l. The moment of inertia of x is perpendicular to it and passing through the point at a distance l/3 from one of its ends. रॉड एक 1D है बेटा, रॉड एक 1D है, याद रखना है. आता इथे काय बोलतात आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया बरं का ऑफ एक्स इज परपेंडिक्युलर टू इट, याला परपेंडिक्युलर पासिंग थ्रू द पॉइंट ॲट अ डिस्टन्स l/3. कोणता पॉइंट, ॲट अ डिस्टन्स l/3 फ्रॉम वन ऑफ इस एंड्स. समजा हे त्याचं एक एंड आहे, इथनं किती बेटा l/3. आपल्याला माहिती आहे की हा सेंटर आहे बेटा, सेंटरपासनं हाफ l/2 पण l/3 म्हणजे इथं कुठंतरी. ओके, आता हा तर सेंटर आहे हाफ बेटा, त्याची लेंथ l जर का असेल तर मला सांगा अर्धी अर्धी होईल ना. हा सी आहे सेंटर ऑफ मास, तर बेटा ही लेंथ किती झाली l/2, ही किती l/2. ते काय म्हणतात एंडपासनं l/3. मग बेटा एंडपासून ह्या एंडपासून ही जर का लेंथ l/3 असेल, मी इथं खाली दाखवतो. हे बघ बेटा, ही जर का लेंथ किती आहे बेटा l/3. क्लियर आहे. तर आपल्याला पॅरल ॲक्सिस थेरम माहिती आहे, बल्ले बल्ले में का डिस्टन्स होता है हमें रिक्वायर्ड होता है एच. सो बच्चा हा आपला सेंटरमधनं जाणारा ॲक्सिस ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असतो आहे का नाही. आणि ह्या पॉईंटला आपण ओ बोलू आणि ह्यातनं पास होतोय त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ओ. ह्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे बेटा ते किती होईल, l/2 मधून l/3 गेला. ठीक से देखो भाई, हा टोटल l/2, यातनं हे l/3 उडव ना म्हणजे तुला 2 ॲक्सिस मधलं डिस्टन्स भेटेल हे. अरे सॉर नो. सो हे बघ l/2
मधून हा L/3 उडवा, L/2 मधून हा L/3 उडवा. हे जे भेटल ते आपलं डिस्टन्स बिटवीन बल्ले बल्ले. सो बेटा 3L - 2L विल बी L अपॉन 3 दुने 6. व्हेरी क्लियर. सो या दोघांच्या मधलं हे जे डिस्टन्स भेटलं मला रिक्वायर्ड विच वॉज L/6. अब लगा दो भाई पैरेलल एक्सिस थ्योरम विच इज IO इज IC प्लस MH². ये था कॉन्सेप्ट. तो प्यारे बच्चों हमें IC पता होता है, रटना है प्यारे बच्चों ml²/12. रॉड के लिए ml²/12, रिंगसाठी mr², डिस्कसाठी mr²/2, सॉलिड स्पियर, हॉरो स्पियर सगळे पार्ट पाहिजेत बेटा आपल्याला. ओके. सो प्लस m इंटू हा जो एच है बल्ले बल्ले में का डिस्टेंस. सो भाई ये दोनों एक्सिस को देखो IO एंड IC डिस्टेंस वी हैव कैलकुलेटेड L/6. तो बेटा L/6 चा स्क्वेअर विच इज m L²/12 प्लस m इंटू बघ बेटा L चा स्क्वेअर होईल खाली 6 चा 36. व्हेरी क्लिअर. आता 12 आणि 36 चा LCM किती होईल बच्चा 36. सो 36 ने मल्टिप्लाय करा 12 × 36. सो 3ml² प्लस 36 कॅन्सल आउट प्लस ml². 3 आणि 1 किती झाले बच्चा 4ml² खाली 36. सो अरे 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 ml² आणि अपॉन 3 आणि 1 4. सो 4 9 36. ml²/9 इज युअर करेक्ट आन्सर. ठोकतो भाई ऑप्शन सी. बाल मित्रांनो थर्ड क्वेश्चन वी आर हैविंग द रेशियो ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. सर ये रेडियस ऑफ गायरेशन क्या होता है? डोंट वरी पढ़ाएंगे. ऑफ अ रिंग टू अ डिस्क. दोन ऑब्जेक्ट है बच्चा, एक है रिंग एंड सेकंड यू आर हैविंग अ डिस्क. ओके. सेम रेडिया आहे, दोघांची पण रेडियस सेम अँड मास. अच्छा रेडिया अँड मास सेम. अबाउट अ टेंजेन्शियल ॲक्सिस. ॲक्सिस कसा आहे टेंजेन्शियल, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. कोई टेन्शन नाही बेटा. रेडियस ऑफ गायरेशनची कॉन्सेप्ट अशी आहे की सिस्टीम ऑफ द पार्टिकल्स असेल. बॉडी कोणी घ्या, सपोज मी एक बॉडी आहे, मी स्वतःच्या भोवती फिरलो, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहिन रूप तुझे. सो बच्चा मी जर का माझ्या अबाउट फिरलो तर हा एक नॅचरल ॲक्सिस ऑफ सिमेट्री याच्या अबाउट मी फिरतोय, समजे की नाही. हा जो पेन आहे मी सपोज आडवा पकडला लाईक रॉड, इथे सेंटर, इथं त्याचा जो सेंटर आहे त्याच्या अबाउट ॲक्सिसच्या अबाउट असा फिरेल तो. अरे सॉर्नो बेटा ऐसे जग घूमे तार जैसा ना कोई, तो घुमेगा बेटा. हाच पेन मी जर असा उभा पकडला अरे सॉर्नो आणि ॲक्सिस असा, तर हा पेन असा फिरेल अरे सॉर्नो बेटाच्या अबाउट. कोई भी बॉडी घूमेगी प्यारे बच्चों. सो मी इन जनरल एक सिस्टम कन्सिडर केली, एक सिस्टम कन्सिडर केली. जर बॉडी रेग्युलर असेल, एखादा स्क्वेअर असेल, तर बेटा त्याचा सेंटर कुठे येईल, तुम्ही दोन डायगोनल्स काढणार, इंटरसेक्ट झाले सेंटर. मी जर का एक रेक्टँगल काढला, बात वही है, आप बोलोगे सर दो डायगोनल्स निकालो, दिस इज द सेंटर ऑफ मास. मी एक सर्कल काढला, सेंटर कुठे प्यारे बच्चों, आप बोलोगे सर सेंटर इज ओवर हियर. अरे सॉर्नो बेटा. सो बच्चा मी जर का तुम्हाला विचारलं की हा एक दगड आहे, याचा सेंटर ऑफ मास कुठे आहे, वो तो निकालना पडेगा. मी बोललो बेटा खुची मी असे 4 सर्कल, सेंटर ऑफ मास कुठे आहे, हा इथे येईल सेंटर ऑफ डिफरंट बॉडीज. सो बेटा इन जनरल ही सिस्टम ऑफ द पार्टिकल्स असेल, पहिला पार्टिकल, दुसरा पार्टिकल वगैरे वगैरे. वी अज्युम की बेटा कोणत्या तरी एका पॉईंटला अख्ख्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय. जसं ह्युमन बॉडीसाठी बेंबी हा सेंटर ऑफ मास आहे, तसं एक पर्टिक्युलर मास एका पॉईंटला कन्सिडर झाला असं आपण अज्युम केलं तर नीट ऐक, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे वो कहलाता है रेडियस ऑफ गायरेशन, वो कहलाता है रेडियस ऑफ गायरेशन. आता इथं मुद्दा असा बेटा, ये हुआ हमारा कॉन्सेप्ट. तर बेटा इथे आपल्याला काय म्हणतायत रेशिओ ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आता रिंग आणि डिस्क. तर बेटा सपोज ही एक रिंग आहे, तर रिंगच्या सेंटरमधून जाणारा जो ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट IC आपल्याला माहीत असला पाहिजे बेटा, स्टँडर्ड फॉर्म्युला mr². व्हेरी क्लिअर. आणि जी डिस्क आहे बच्चा, डिस्क है ना, डिस्क इज द सॉलिड डायग्राम ॲक्च्युली, है की नाही. हा तिचा सेंटर आणि हा IC अर्धा असतो रिंगच्या. इतना याद रखो भाई साहब mr²/2. तो प्यारे बच्चों मोमेंट ऑफ इनर्शिया का कॉन्सेप्ट हमेशा याद रखो, डिनोटेड बाय m, और वो होता है मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टेंस स्क्वेअर, m के स्क्वेअर. अरे सॉर्नो बेटा मास ऑफ द बॉडी ओके, एका पॉईंटला कॉन्सन्ट्रेट झालं m आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून ही बॉडी फिरणार ना याच्या अबाउट त्याच्यापासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. व्हेरी क्लिअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया होता है प्यारे बच्चों m के स्क्वेअर. मग आता इन जनरल ह्या IC ला m के स्क्वेअर सोबत इक्वेट करा, याला पण m के स्क्वेअर सोबत इक्वेट करा, तुम्हाला काय भेटल k भेटल.
बग इक्वेट केला, यम ला यम कैंसिल झाला, के स्क्वेयर इज आर स्क्वेयर। सो प्यारे बच्चों जो के है किसका, रिंग का, वो क्या आएगा बच्चा, आर। अब यहाँ पे देखो कुचुक कुचुक यम से यम कैंसल्ड आउट। सो प्यारे बच्चों यहाँ से आपको के क्या आएगा बेटा, स्क्वेअर रूट घेतला इथं उरला के, स्क्वेअर रूट घेतला आर स्क्वेअरचं रूट आर आणि भागिले √2, ये तो डिस्क का है, समझे कि नहीं। तो रेशो पूछा था रिंग टू द डिस्क। सो बच्चा रेडियस ऑफ गायरेशन के ऑफ रिंग, रेडियस ऑफ गायरेशन के ऑफ डिस्क विच इज इक्वल टू आर भागिले आर बाय √2, आर से आर मर गया, खालचा √2 वरती आला, बात खतम, खालचा √2 वरती आला √2 आणि खाली काहीच नाही म्हणजे 1, √2 हॅज टू 1। तो देखो भाई सी ठोको। प्यारे बच्चों वी हैव नेक्स्ट क्वेश्चन, 3 point masses each of the mass छोटू m आर प्लेस्ड एट द कॉर्नर्स ऑफ इक्विलैटरल ट्रायंगल। ट्रायंगल कौन सा है बच्चों, इक्विलैटरल ट्रायंगल ऑफ द साइड यल, की ज्याची साइड काय यल, ठीक है। म्हणजे क्या हम इसको ऐसा ड्रॉ करें प्यारे बच्चों, और हर जगह मास यम मास यम मास यम, यहां तक बात समझ में आ गई। छोटू मास यम इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 वर्टासेसला ज्याची साइड यल दिली आहे बच्चा, सो यल 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 इक्विलॅटरल ज्याच्या सगळ्या साइड्स सेम। बर द एमआय ऑफ सिस्टम, ही जी सिस्टम म्हणली ना तिघांची, अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द व्हर्टायसेस, टुचूक टुचूक टुचूक, कोणता तरी एक पकडा, चला हे वरचा पकडू बरं का, व्हर्टायसेस अँड पॅरलल टू द साइड, पॅरलल टू द साइड जॉइनिंग अदर 2 व्हर्टायसेस। हा जर पकडला तर अदर 2 हे दोघं, ह्यांना जोडणारी लाईन तर ही आहे की नाही, मग याला पॅरलल ॲक्सिस तर कोणता असेल बच्चा, है कि नहीं, दोघांना जोड़ना साइड पैरेलल एक्सिस, तो ये होगा। तो हमको निकालना है बच्चा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस। ओके, तो क्या हम उसको कहें, क्या कहें बच्चा, IX। ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय आहे थोडक्यात पोरांनो, आपल्याला ह्या ट्रायंगलला ह्या ॲक्सिसच्या अबाउट फ्लिप फिरवायचे, ड्र ड्र ड्र, गेटिंग। हां, मग आता बालमित्रांनो इक्विलैटरल ट्रायंगल आला तर फिजिक्स आणि मॅथ्समध्ये 2 चीज़ों को आपने ठीक से याद रखना है इक्विलैटरल ट्रायंगलच्या बाबतीत। फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट थिंग बघा बेटा, इक्विलैटरल ट्रायंगलच्या बाबतीत 2 गोष्टी रटलो फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स। मॅथ्समध्ये एरियाची गरज पडते, फिजिक्समध्येही पडू शकते, आणि हाईट। सो बच्चा त्याची जी हाईट आहे ना, हाईट तर ती असते बच्चा √3/2 टाइम्स साईड, आपण काढू शकतो बाय पायथागोरस थेरम, नो इशू। आणि बेटा इक्विलैटरल ट्रायंगलचा जो एरिया आहे तो आहे बच्चा √3/4 टाइम्स साइड स्क्वायर। मैथ्स में आपको इसका जरूरत पड़ेगा। सो प्यारे बच्चों अब चलते हैं हमारे क्वेश्चन की तरफ। मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या सिस्टमचा अबाउट दॅट ॲक्सिस, तर मी काय बोलू बेटा, I टोटल, लक्षात ठेवा इथं 3 मासेस, 3 इक्विलैटरल ट्रायंगलचे 3 व्हर्टायसेसला आहेत। तुम्हाला कदाचित 3 रॉड जोडले, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि एक असा, तर सिस्टमचा MI काढा, बस MIची टोटल करायची। MIची काय करायची बच्चा, टोटल। I टोटल विल बी, मी असं म्हणू का, I ऑफ द फर्स्ट मास, I ऑफ द सेकंड मास अँड I ऑफ द थर्ड मास। ओके, चला याला 1 म्हणू, याला 2 म्हणू, याला तीसरा मास म्हणू। ओके, आता मोमेंट ऑफ इनर्शिया का कॉन्सेप्ट क्या है गुरुजी, कुछ नहीं प्यारे बच्चों, बहुत आसान है। वो होता है, हमें पता है, I इज mk स्क्वेयर, कम ऑन, I इज mk स्क्वेयर, मास इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स स्क्वेयर। प्रत्येकासाठी करा, पहिल्यासाठी करा, मास काय बच्चा m, बघ टेंशन नहीं लेंगे भाई, m इंटू परपेंडिकुलर डिस्टन्स, कहाँ से, फ्रॉम ॲक्सिस। बच्चा मास स्वतःच ॲक्सिसमधून चाललंय, सो ॲक्सिसपासून त्याचं लांब असं काही डिस्टन्सच नाही, मासच ॲक्सिसवर आहे, ॲन्सर 0 है ना, ॲन्सर कोणाचं, केचं 0 नाही का, ह्याच्यासाठी के काय झाला बच्चा 0, प्लस I2 सेकंडसाठी, ह्या माससाठी ॲक्सिस कुठे आहे हा, आणि हे मास ह्या ॲक्सिसच्या भोवती ऐसे घूमेगा। अरे सर नो बेटा, दिस इज द एक्सिस, मास तो यहाँ पे, तो ऐसा घूमेगा बच्चों, बिकॉज ही इज हैविंग सम डिस्टेंस, परपेंडिकुलर डिस्टेंस, गेटिंग। सो वो जो परपेंडिकुलर डिस्टेंस है फ्रॉम हियर टुकु 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 टुकु, ये जो परपेंडिकुलर डिस्टेंस है प्यारे बच्चों, यही तो हाइट ऑफ द इक्विलैटरल ट्रायंगल है। यहाँ पे देखिए टिचुक 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 टिचुक, अरे ओके, दिस इज द हाइट ऑफ द इक्विलैटरल ट्रायंगल, √3/2 टाइम्स साइड। सो बच्चों वो क्या होगा, मास m इंटू
√3/2 टाइम्स साइड क्या है यल, प्लस तीसऱ्यासाठी याच्यासाठी मास यम, और प्यारे बच्चों एक्सिस से डिस्टेंस वही है, अरे ये भी तो ऐसे घूमेगा ड्र, याचं ॲक्सिस पासून डिस्टन्स आहे की नाही, हां वही है सर हाईट. सो बच्चा मास बरं का इंटू काय म्हणू बेटा √3/2 टाइम्स हां 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 हाइट काय झाली √3/2 यल. अरे सर नो गड़बड़ नहीं, ये यल साइड है बच्चा, इक्विलेटरल ट्रायंगल का साइड यल है, ये तो हमारा एच है भाई, देखिए यल तो ऐसा है. ओके सो बच्चों इसको सॉल्व करो, बात खत्म. जीरो से ये तो टर्म हुआ नहीं, है ही नहीं. सो बच्चा यम इंटू √3/2 यल मास इंटू डिस्टेंस स्क्वायर. बच्चों वेरी सॉरी ये प्रिंटिंग मिस्टेक हुआ मेरे से, अरे यम के स्क्वायर है ना बेटा, मास इंटू परपेंडिकुलर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, मास इंटू परपेंडिकुलर डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. ओके सो यम इंटू पहा बेटा √3चा स्क्वेअर 3 बरं का, भागिले 2चा 4 आणि हे यलचा यल स्क्वेअर. सिमिलरली हा यम गुणिले √3चा स्क्वेअर बघ ना 3 यलचा, अच्छा खाली लिहा 2चा 4 आणि यलचा यल स्क्वेअर विच इज इक्वल टू, ही टर्म 2 वेळा आली आहे की नाही. मग आता आपण काय म्हणू 2 टाइम्स यम इंटू 3/4 यल स्क्वेअर, बे एक बे, बे 2 4, म्हणजे मी याला असं लिहू का आता 3/2 ml स्क्वेअर, बात खतम. कुचुक सी ठोकोबाई. बालमित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन इज टू सर्क्युलर लूप्स A and B of radii R and NR respectively are made from uniform wire. एका पर्टिक्युलर वायरपासनं कॉपरची, कारण आपण तर काय अंबानी टाईप माणसाने आपल्याकडे कॉपर पेपरची ॲल्युमिनियमची वायर असेल. बेटा एकाची रेडियस R आहे बरं का, हे बघ ही, आणि दुसरीची काय बोलतायत बच्चा मला NR. पहिलीची रेडियस R आणि दुसरीची NR. ओके आर मेड फ्रॉम ठीक युनिफॉर्म वायर. MI ऑफ B बरं का, ही A आहे वायर बच्चा आणि ही B. ते काय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ B सेकंडचा अबाउट इट्स ॲक्सिस इज 3 टाइम्स दॅट ऑफ A. आता जो MI आहे बेटा तो तर नेहमी अबाउट सेंटर असतो. अरे सॉर नो बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ B, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ A, ये ऐसे घूमेगी ये ऐसे घूमेगी ड्र. ओके कंडिशन काय दिली बच्चा I ऑफ B हा 3 टाइम्स I ऑफ A. अब हमको पता है मोमेंट ऑफ इनर्शिया का कॉन्सेप्ट क्या है प्यारे बच्चों, यम के स्क्वायर मास इंटू परपेंडिकुलर डिस्टेंस स्क्वायर. सो बच्चों फॉर द फर्स्ट वायर अर्थात डिस्क आहे, व्हेरी सॉरी ही रिंग आहे, डिस्क बोलू चुको ना बेटा, व्हेरी सॉरी. रिंगसाठी आपल्याला माहिती आहे MR स्क्वेअर. जेव्हा काहीच माहीत नसतं ऑब्जेक्ट कोणताही माहीत नसतं आपण MK स्क्वेअर लिहितो. रिंग है सो बच्चों वो आएगा MR स्क्वेअर. आता बघ बेटा I ऑफ B इज 3 टाइम्स I ऑफ A. आता आयचा फॉर्म्युला लिहून टाका काय मास ऑफ B बघ ना इंटू रेडियस ऑफ B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स मास ऑफ A इंटू रेडियस ऑफ A ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला पहिल्याची रेडियस दिली A ची R, दूसऱ्याची NR. ओके सर, लेकिन सर ये मास का क्या करे सर, मास तो दिख नहीं रहा. लेकिन प्यारे बच्चों उन्होंने कहा है कि वायर यूनिफॉर्म है. वायर यूनिफॉर्म है का मतलब उसका मास पर यूनिट ले, ये तो 1D हुआ, 1D उसको बस गोल घुमाया तो उसका लीनियर मास डेंसिटी कांस्टेंट, कॉन्सेप्ट ऑफ क्लास 11. सो बच्चों लीनियर मास डेंसिटी टेंशन ना लो, हम आपको बताते हैं बेटा. लिनियर मास डेंसिटी जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटमध्ये लिनियर चार्ज डेंसिटी शिकणार आहे बेटा, शिकलो होतो आपण ॲक्च्युली रेग्युलर बोर्ड्समध्ये. लिनियर मास डेंसिटी होता है बच्चा लैम्बडा, वो होता है प्यारे बच्चों मास पर यूनिट लेंथ. क्या होता है वो एक हिसाब होता है, तो एक हिशोब है मास पर यूनिट लेंथ. आणि फ्रॉम ओवर देयर आप कह सकते हो कि मास होता है लैम्बडा टाइम्स लेंथ. आप क्या कह सकते हो बच्चा लैम्बडा टाइम्स. बहुत बढ़िया कॉन्सेप्ट आहे, दॅट्स वाय CET मध्ये आपल्याला अडचण येते बेटा. दिस इज द कॉन्सेप्ट. मग आता मास ऑफ B ला काय लिहू बेटा मी, हिशोब लॅम्बडा टाइम्स लेंथ ऑफ B इंटू रेडियस ऑफ B चा स्क्वेअर. B ची रेडियस काय NR, NR चा स्क्वेअर काय होईल बच्चा N स्क्वेअर R स्क्वेअर विच इज इक्वल टू 3 टाइम्स मास ऑफ A काय होईल बेटा लॅम्बडा टाइम्स लेंथ ऑफ A आणि रेडियस ऑफ A काय बच्चा R, R चा स्क्वेअर. ह्या R चा स्क्वेअर ह्या R च्या स्क्वेअरला खाईल लॅम्बडा लॅम्बडा
ढीश क्या हो, बिकॉज दोनों के लिए यूनिफॉर्म वायर है बच्चा, सो दोनों के लिए लैम्बडा तो वही होगा, इसके लिए भी हिसाब वही होगा, इसके लिए भी हिसाब लैम्बडा वही होगा, वो तो कैंसिल आउट। अब बचा क्या प्यारे बच्चों, लेंथ ऑफ द बी एंड लेंथ ऑफ द ए। हमको पता है एक स्ट्रेट लाइन वायर हो लेंथ, हमने अगर उसको गोल घुमाया तो सरकमफरेंस होता है 2 पाई आर। सो प्यारे बच्चों लेंथ ऑफ बी विल बी 2 पाई इंटू रेडियस ऑफ बी, है कि नहीं, आणि इंटू एन स्क्वेअर विल बी 3 टाइम्स लेंथ ऑफ ए 2 पाई रेडियस ऑफ ए। ओके, सो बच्चों 2 पाई को तो 2 पाई खा जाएगा, रेडियस ऑफ द बी इज एन आर इंटू एन स्क्वेयर इज 3 टाइम्स रेडियस ऑफ ए इज आर, तो आर से आर खा जाएगा, एन इंटू एन स्क्वेयर हो जाएगा बच्चा एन क्यूब विल बी 3, है ना। मग व्हॅल्यू ऑफ एन पूछा था, सो प्यारे बच्चों एन पूछा था तो इथं एनचा क्यूब आहे, दोन्ही साईडचे क्यूब रूट्स घ्या, सो एन विल बी, अरे क्यूब रूट घेतलं तर इथं एन राहील, विल बी 3ची पावर 1/3। डिस्क्याव, क्या बात है भाई, हर बार ऑप्शन सी आ रहा है। ओके, सो बच्चा वी आर हैविंग नेक्स्ट क्वेश्चन, अ रोप इज वुंड अराउंड अ सॉलिड सिलेंडर ऑफ द मास 1 kg एंड रेडियस 0.4 मीटर। एक रोप बांधली आहे सिलेंडरला, व्हॉट इज अँग्युलर ॲक्सलरेशन ऑफ द सिलेंडर, अल्फा काढायचा। इफ रोप इज पुल्ड विथ द फोर्स ऑफ 25 न्यूटन, सिलेंडर इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस। सपोज बेटा एखादा सिलेंडर आहे, ओके, काय केलं, याला एक रोप बांधली आहे, ठीक आहे, त्याला ती रोप बांधली आहे। आता काय म्हणतायत, याचं मास 1 kg, रेडियस 0.4, ओके सर, याचं मास 1 kg आहे, त्याची रेडियस 0.4 मीटर आहे। व्हॉट इज द अँग्युलर ॲक्सलरेशन, आपल्याला काय काढायचं बच्चा, अल्फा निकालना है। इफ द रोप इज पुल्ड विद द फोर्स ऑफ 25 न्यूटन, ही जी दोरी है उसको खींचा है प्यारे बच्चों विद द फोर्स ऑफ 25 न्यूटन, तो ये है बच्चा फोर्स, बस बात खत्म। सिलेंडर इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन एक्सिस, खींचने के बाद सिलेंडर अपने एक्सिस के अबाउट घूम रहा है। अरे सर नो बेटा, ओके। अब ये सिलेंडर जब पता नहीं तो हम तो इसको भाई हॉलो ही कहेंगे, जब कुछ पता नहीं तो उसको हॉलो कहो, हॉलो सिलेंडर है। तो हमें फॉर्मूला पता है सर, जबकि इसको इस तरह से खींचा है ना, रेडियस इसका अपना आर है, ओके। तो भाई ये मुझे तो लगता है कि ये तो ऐसे खींचा होगा भाई यफ, ताकि ये आर, ताकि ये यफ क्रॉस आर ये टॉर्क हो जाए। अरे यस और नो बेटा, टॉर्क का फॉर्मूला हमें पता है प्यारे बच्चों, टॉर्क होता है आई अल्फा। अरे यस और नो बेटा, टॉर्क मॅक्सिमम होता है सर आर इंटू एफ, इथं आर रेडियस आपण कॅपिटल आर घेतला, आई इज एम आर स्क्वेअर बाय 2। बात को समझो भाई, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंडर अबाउट द सेंट्रल एक्सिस, स्टैंडर्ड फॉर्मूला, हाँ आई सी इज एम आर स्क्वेअर बाय 2, जो हॉलो सॉरी रिंग सारखा आहे हॉलो सिलेंडरचा, है का नाही। बरं, आणि अल्फा 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 को तो अल्फा ही लिखेंगे भाई, वो तो निकालना है, वी हैव टू कैलकुलेट एंगुलर एक्सेलरेशन। सो बच्चा ह्या आरला तिकडे स्क्वेअर असल्यामुळे एक आर कैंसिल आउट, तो प्यारे बच्चों हम अल्फा को कहेंगे 2f अपॉन एम आर, समझे कि नहीं। अरे सर नो बेटा, विच इज इक्वल टू 2 टाइम्स फोर्स इज 25, मास इज 1 एंड द आर इज 0.4, सो 25 दुने 50 अपॉन 0.4। डरना नहीं है बच्चा, 50ला 500 करा, 10 ने मल्टिप्लाय करा, खाली पण 10 ने मल्टिप्लाय करा, 500चे 4 तुकडे केले तर 125, वी विल बी getting the answer, okay beta। next question is, if radius of solid sphere is doubled by keeping its mass constant, ratio of their mi about any of its diameter। object कौन है बच्चा, solid sphere। solid sphere चा स्टँडर्ड फॉर्म्युला काय है बच्चा, मोमेंट ऑफ inertia I about its center is 2/5 mr स्क्वेअर। हा कोणासाठी बच्चा, सॉलिड स्पियरसाठी। याद रखना है भाई, एक सॉलिड स्पियर आहे गोलू, एक सॉलिड भरलेला हा वाला, आणि एक मोकळा मोकळा। तर लक्षात ठेवा, जो जितका मोकळा आहे त्याचा एम आय तितका जादा आहे, आणि जादा असल्यामुळं त्याचा डिनॉमिनेटर कमी, आणि हा कमी असल्यामुळे याचा डिनॉमिनेटर मोठा,
हां याद रखना है. सो बच्चा इथे काय बोलतायत की इट इज डबल्ड. रेडियस काय झाली बेटा डबल. रेडियस काय झाली डबल. ओके मग मला सांगा हा जर का पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया असेल मी याला बोलू का I1. मग बेटा रेडियस डबल केल्यानंतर बाय किपिंग द मास कॉन्स्टंट मास तर काही बदललं नाही है ना. सो यू कैन सिंपली से आई सी को लिख के कि मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वायर. अरे यस और नो बेटा वो तो रेडियस को देखो ना भाई 2/5 इज कांस्टेंट एम इज कांस्टेंट. इस फॉर्मूला के अंदर ये चीज़ कांस्टेंट है तो आई प्रोपोर्शनल टू आर स्क्वायर. तो हमने आपको क्या टेक्निक दिया था I2. अच्छा आपको क्या चाहिए रेशो ऑफ द एरिया. हाँ तो I1 अपॉन I2 प्रोपोर्शनलिटी की जगह इक्वल टू डाल दो बच्चा. रेडियसचा स्क्वेअर हे बघ बेटा R/R चा स्क्वेअर फक्त 1च्या समोर 1 2च्या समोर 2 कारण की डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी आहे. ओके आता पहा आपल्याला काय बोलतायत रेडियस डबल केली. पहिली काय होती बेटा R1 तर दुसरी काय झाली 2 टाइम्स R1. काहीच नाही R1 तसाच ठेवला. R2 वॉज 2 टाइम्स रेडियस को डबल किया खुचुक. सो 1 हैज़ टू 4. ओके सो बेटा लास्ट आंसर 1 हैज़ टू 4 दिस इज करेक्ट. मैं नंबर डालना भूल गया था. ये नंबर था नंबर 7.